सो आज आपला रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा थर्ड लेक्चर आहे आणि थर्ड लेक्चरमध्ये आपण खूप सारे कॉन्सेप्ट्स बघणार आहोत आणि खूप सारे न्यूमरिकल्ससुद्धा बघणार आहोत. ओके, हा लेक्चर पाहण्याच्या अगोदर तुम्ही आपल्या अगोदरचे 2 पार्ट आहेत, 2 लेक्चर्स आहेत, ते बघून घ्या. आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. सो आता क्रिटिकल अँगल काय असतो त्याची कॉन्सेप्ट पूर्णपणे आपण जाणून घेऊयात. आता ही कॉन्सेप्ट बघण्यासाठी आपण सगळ्यात पहिले एक काचेचा एक ग्लासचा ब्लॉक कन्सिडर करूयात. ओके, सो हिअर इज अ ब्लॉक ऑफ अ ग्लास. हा एक ग्लासचा ब्लॉक आहे. आता आपण ना लाईटचा फ्लो करतो. आता बघा, लाईटचा फ्लो आपण बघितलेला होता. लाईटचा फ्लो आपण ऑलरेडी अगोदर बघितलेला होता. बट अगोदर आपण कसा फ्लो बघितलेला होता? अगोदर पास्टमध्ये आपण जो बघितलेला होता तो लाईटचा फ्लो कसा होता? डेन्सर टू रेअरर होता. डेन्सर टू रेअरर होता जो आपण रेअरर टू डेन्सर होता ना, उलटा होता. आय एम सॉरी. अगोदर जो आपण बघितलेला होता तो उलटा होता, रेअरर टू डेन्सर होता. म्हणजे हवेतनं आपण फ्लो करायचो ना लाईट, हवेतनं पाण्यामध्ये किंवा हवेतनं ग्लासमध्ये अशी आपण लाईट पहिले फ्लो करायचो. रेअरर टू डेन्सर फ्लो करायचो. हे कधीही करायचो आपण, पहिले करायचो. बट आता काय करायचं आहे? आता आपल्याला ग्लासमधनं लाईट पास आउट करायची आहे. ग्लासमधनं लाईट पास आउट करायची आणि नंतर मग बघायचं आहे की ती रिफ्रॅक्ट कशी होते, कोणत्या अँगलला रिफ्लॅक्ट होते ती. आता आपल्याला बघायचं आहे की या ग्लास ब्लॉकमधनं कशी काय लाईट पास आउट होते. ओके, म्हणजे आता आपण कसं करणार आहोत? डेन्सर टू रेअरर, जस्ट उलटा. ओके, सो हा कट करा. हे आपण पहिले करायचो. आता काय करायचं आपल्याला? आता उलटा करायचा आहे. डेन्सर टू रेअरर, डेन्सर टू रेअरर करायचं आपल्याला. ओके, ही आपली आहे ग्लास. ओके, दिस इज ग्लास आणि वरती आहे आपली एअर. ओके, आता आपण लाईट पास आउट करण्याचा एक्सपेरिमेंट आहे तो करू. सपोज की जर लाईट पास केली तर ती कशी फ्लो होईल आणि काय फ्लो होईल ते बघूयात. ओके, सो येलो कलरची आपली लाईट आहे. आता आपण ग्लासमधनं लाईट पास आउट करतो ना. सपोज की आपला पॉईंट आहे हा इकडचा आणि इकडनं आपण सरळच्या सरळ लाईट पास केली तर आता ही लाईट जाईल कशी मला सांगा? लाईट जर आपण सरळ पास केली ना तर इथे आता आपला इन्सिडन्स अँगल आणि रिफ्रॅक्टिव्ह अँगल दोन्ही पण 0 होईल. या ठिकाणी इन्सिडन्स आणि रिफ्रॅक्टिव्ह अँगल दोन्ही पण 0 होईल. त्यामुळे जर लाईट आपण सरळ पास केली तर ती ऑब्व्हियसली सरळच फ्लो करेल वरती. ज्या डायरेक्शनमध्ये आपण सरळ फ्लो पास केली ना त्याच डायरेक्शनमध्ये ती पुढे जाईल. आपल्याला इकडे कळलं का एक गोष्ट? जर सरळ पास केली तर याचा इन्सिडन्स अँगल आहे म्हणजे IC, त्याची व्हॅल्यू किती होईल? 0 होईल ऑब्व्हियसली. आणि त्याचप्रमाणे रिफ्रॅक्टिव्ह अँगलची जर व्हॅल्यू बघितली तर त्याची पण व्हॅल्यू होईल 0. ओके, इंटरनल रिफ्रॅक्टिव्ह अँगल रिफ्रॅक्टिव्ह अँगल आणि इन्सिडन्स अँगल त्या दोघांची पण व्हॅल्यू आहे ती 0 होईल. आता सपोज की जर लाईट आहे ती आपण थोड्या अँगलमध्ये अशी फिरवली, म्हणजे आता सरळ न पास करता थोड्या अँगलवरती जर पास केली तर आता ही लाईट आहे ती कशी डिव्हिएट होते बघा. आता सपोज की आपण इथून लाईट पास केली ही या साईडला. ओके, ह्याला आता एक नॉर्मल ड्रॉ करूयात म्हणजे कन्फ्युजन काय होणार नाही आपला. ओके, सो ह्याला एक इथून अशी बारकी नॉर्मल ड्रॉ करूयात. हे बघा, ही आता इथे नॉर्मल ड्रॉ केली. आता ज्यावेळी आपण लाईट पास करतो डेन्सर टू रेअरर त्यावेळी लाईट कशी पास होते? त्यावेळी आपली लाईट आहे ना ती, हे बघा, डेन्सर म्हणजे काय? ग्लासमधून आपण हवेमध्ये लाईट पास करतो त्यावेळी आपली लाईट कशी जाईल? अवे फ्रॉम द नॉर्मल जाईल. अवे फ्रॉम द नॉर्मल ही गोष्ट तुम्हाला CETला असा MCQ म्हणून विचारू शकतात. अवे फ्रॉम द नॉर्मल पास होईल. कधी? डेन्सर टू रेअरर असलं की, आणि रेअरर टू डेन्सर असलं की टुवर्ड्स द नॉर्मल. ओके, अवे फ्रॉम द नॉर्मल म्हणजे नॉर्मलपासून बाहेर जाईल आपली लाईट. नॉर्मलपासून थोडीशी बाहेर जाईल लाईट आपली. ओके, सो नॉर्मलपासून बाहेर म्हणजे ही आता नॉर्मल आहे आपली, तर या नॉर्मलपेक्षा खूप आउटसाईडला जाईल. सपोज की ही अशी गेली आउटसाईडला. क्लिअर आहे? सो आता इथे आपला अँगल ऑफ इन्सिडन्स काय असेल?
ज्या ठिकाणावरून लाईट पास होते त्याला बोलतात अँगल ऑफ इन्सिडन्स. लाईट पास होते ग्लासमधनं, तर मग हा इथून ते इथपर्यंत ही जी व्हॅल्यू असेल ना, हा झाला आपला अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि आता लाईट पास कुठे होते? लाईट हवेमध्ये पास होते, म्हणजे ह्या साईडला जाते. आता इथून नॉर्मलला ज्या रिस्पेक्टनी लाईट चाललेली आहे त्याला घेऊ आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सो दिस इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके. सो आता पुढे तर आपण हा जर एक्सपेरिमेंट असंच चालू ठेवला तर एक टाईम असा येईल, हे बघा, एक टाईम असा येईल की आपण इथे अशी इन्क्लाइन करू ना लाईट की ही जी रिफ्रॅक्टिव्ह अँगल ऑफ रिफ्रॅक्शनची जी व्हॅल्यू आहे ती कम्प्लिटली इथे अशी सरळ लाईनमध्ये जाईल. म्हणजे असं पॉसिबल आहे ना. आता बघा, आपण जसं जसं बेंड करतो तशी जशी वरची लाईट अजून बेंड होते. मग आता असं एक पॉईंट तर येईलच, ऑब्व्हियसली येईलच, की ज्यावेळी आपण अशी लाईट पास करू आणि ती लाईट आहे ना कुठे इकडे तिकडे टिल्ट न होता अशी सरळ जाईल ग्लासच्या मधनं, जस्ट लाईक दिस. अशी ग्लासच्या मधनं लाईट आहे ती जाईल. कळते तुम्हाला? म्हणजे एक पॉईंट असा येईल की आपली लाईट आहे ती सरळच्या सरळ जाईल त्या ग्लासच्या मधनं. ओके. इकडे वरती वगैरे कुठेच नाही जाणार. सो मग हा जो पॉईंट असतो ना इथे, आता हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके. इथून आता आपण एक कलर चेंज करायला लागेल. कलर सपोज की आपण चेंज केला, इथून एक लाईन पण घेतली. ठीक आहे. आता ही जी आता इकडे अँगल ऑफ इन्सिडन्स आपला काय असेल? अँगल ऑफ इन्सिडन्स हा एवढा असेल. बट इथे एक गोष्ट तुम्ही नोटीस केलीत का? आपला जो रिफ्रॅक्शनचा अँगल असेल ना तो एक्झॅक्ट 90 डिग्री आहे. ज्यावेळी आपला रिफ्रॅक्शनचा अँगल 90 डिग्री येतो त्यावेळी आपला आय आहे ना तो क्रिटिकल अँगल बनतो. सो इथे आपला हा आहे ना, हा क्रिटिकल अँगल झाला. क्रिटिकल अँगलचा मिनिंग काय? क्रिटिकल अँगलचा सिम्बल काय? इन्सिडन्स अँगलच असतो. क्रिटिकल अँगल म्हणजे इन्सिडन्स अँगलच असतो, फक्त तो थोड्या पॉईंट नंतर त्याची जी रिफ्रॅक्शनची व्हॅल्यू आहे ती 90 डिग्री होते. ओके. सो आपला आता हा जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे, ओके, हा इथे किती झाला? आरची व्हॅल्यू 90 डिग्री झाली. ओके. आता तुम्ही थोडा विचार करा, जर आपण लाईट अजून थोड्याशा अँगलवरती टिल्ट केली तर आपला रिफ्रॅक्शनची ही जी लाईन आहे ती कुठे जाईल? ठीक आहे. जरा लॉजिकली विचार करा 2 मिनटं. थोडा याला एक्सटेंड करतो. या ग्लासला आपण थोडा अजून मोठा करूयात. फॉर एक्झाम्पल असं. ओके. आता आपला एक्सपेरिमेंट आहे ना तो काय करतोय बघा. तर आपला एक्सपेरिमेंट काय बोलतोय? आपण जी लाईट आहे ती ह्या पॉईंटपेक्षा जास्त एक्सटेंड केली. म्हणजे सपोज की आपली लाईट आहे ती इथून आता ह्या अँगलपेक्षा जास्त अँगल घेतला आपण, तर मग ही लाईट आहे ती कुठे जाईल? आता जर आपण क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त अँगल घेतला तर ती लाईट आहे ती कम्प्लिटली टोटल इंटरनली रिफ्रॅक्ट होत्या. म्हणजे ती वरती जाणारच नाही. ती आपण ज्या अँगलवरून आपण लाईट फेकू त्याच अँगलवरती ती रिफ्लेक्ट होईल. आता इथे रिफ्लेक्शन होतं. ठीक आहे. इथे मी रेफरन्स लाईन आपली नॉर्मलची काढतो. ऑलराईट. आता इकडे आपली जी म्हणजे हा जो अँगल आहे ना तो कम्प्लिटली जेवढा हा अँगल असेल ना तेवढ्याच अँगलवरती इकडे रिफ्लेक्ट होईल. कधी? ज्यावेळेला आपला अँगल आहे तो क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असेल. गोष्ट क्लिअर झाली सगळ्यांना? ओके. सो ह्या कंडिशनला आपला हा जो अँगल आहे हा बनेल IC म्हणजे क्रिटिकल अँगल, आणि हा एवढा अँगल आहे तो पण बनेल IC. ओके. इथे आता काही रिफ्रॅक्शनचा दुसरा कुठला अँगलच नाही. हा कम्प्लीट टोटल. ह्याला काय बोलतात या कंडिशनला? लक्षात ठेवा, ही कंडिशन पण विचारू शकतात. ह्याला बोलतात TIR. TIR म्हणजे काय? टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन. ओके. TIR म्हणजे काय? टोटल इंटरनली रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. क्लिअर आहे एवढं? ठीक आहे. तुम्हाला ह्याच्या
म्हणजे हा जो लेक्चर आहे त्याची PDF आहे तीसुद्धा भेटेल. ओके, ह्या लेक्चरची PDF आहे तीसुद्धा तुम्हाला भेटेल. नेक्स्ट पेजवर घेऊयात आपण आता. सेम पहिली जी डायग्राम आहे ती मी तुम्हाला इथे दाखवतो. सेम डायग्राम घेतली आपण. ओके, सो आता इथे आपण क्रिटिकल अँगलबद्दलच बघूया. थोडंसं क्रिटिकल अँगलबद्दलची थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघू अजून. ओके, सो क्रिटिकल अँगलच्या वेळी आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल? ठीक आहे, आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल? कधी? क्रिटिकल अँगलच्या वेळी. इन केस ऑफ क्रिटिकल अँगल असा लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. इन केस ऑफ क्रिटिकल अँगल. आता क्रिटिकल अँगलच्या वेळी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी आपल्याला फॉर्म्युलेस यूज करायला लागतील. आपल्याकडे बरेचसे फॉर्म्युले होते, त्यापैकी फॉर्म्युला आपल्याला कुठला यूज करायचा आहे क्रिटिकल अँगलसाठी? आता बघा, आपली क्रिटिकल अँगल ठीक आहे, आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा बघूया. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय असते? लाईट आपली ग्लासमधनं म्हणजे पहिल्या मीडियममधनं दुसऱ्या मीडियमला ट्रॅव्हल करते आपली लाईट, बरोबर आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा सिम्बॉल असतो म्यू. आणि कुठून कुठे चालले ते बघा. डेन्सर, हा बघा, हा डेन्सर मीडियम आहे आपला. दिस इज डेन्सर मीडियम. आणि ही वरची आहे तो रेअरर मीडियम. हवा आहे ती रेअरर मीडियम आहे. लाईट कशी चालली आहे? डेन्सर टू रेअरर चालले. सो डी इंटू म्यू आणि इथे येईल रेअरर. डेन्सर टू रेअरर चालले लाईट. आता याचा फॉर्म्युला काय घ्यायचा? साईनवाला फॉर्म्युला घ्यायचा. साईन काय होता? साईन आय अपॉन साईन आर, हा फॉर्म्युला होता. बट आता इथं आय नाही घ्यायचा. इथे क्रिटिकल अँगलची केस आपण काय बघितलेला आहे? इन केस ऑफ क्रिटिकल अँगल. मग क्रिटिकल अँगलच्या वेळेला आपण काय घेऊ? IC घेऊ. ओके, सो इथे हा IC बनेल. आणि इथे बघा, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इथे ज्या वेळेला क्रिटिकल अँगल असतो आपला, त्यावेळेला आपला रिफ्रॅक्शनचा अँगल किती असतो? 90 डिग्री असतो. सो आपला इथे R 90 डिग्री आहे. ओके, R किती आहे आपला? 90 डिग्री आहे. ऑल राईट, सो पुढे बघूयात आता. डी म्यू आणि इथे R साईन IC. ओके, सो साईन IC इथे ॲज इट इज आहे आणि इथे आरच्या जागी 90 व्हॅल्यू येईल. सो साईन 90 डिग्री बनेला. ओके, सो पुढे आता इकडे बघा, आपण कधी पण घेतो ना तेव्हा आपला रेशो काय असतो? आपण रेअरर टू डेन्सर हा रेशो घेतो. आपण कसा रेशो घेतो? रेअरर टू डेन्सर. इथे काय आहे? डेन्सर टू रेअरर. मग आपण ह्याला कन्वर्ट करूयात जरा. याला कन्वर्ट कसं करायचा? 1 मध्ये लिहा, म्यू ॲज इट इज. यांना उलटा लिहायचा. रेअरर इथे, डेन्सर इथे. काय नाही, फक्त याला कन्वर्ट केलं आहे. हा डेन्सर टू रेअरर आहे ना, याला रेअर टू डेन्सरमध्ये कन्वर्ट केला. रेअरर टू डेन्सरमध्ये कन्वर्ट करताना हा 1 मध्ये येईल. इथे इक्वल टू साईन IC ॲज इट इज. आणि साईन 90ची व्हॅल्यू असते 1. साईन 90 इज ऑलवेज 1. साईन 90 इज ऑलवेज 1. ओके, सो त्याच्या जागी व्हॅल्यू नाही लिहिली तरी चालेल. सो आता या दोघांची पोझिशन आहे ती इंटरचेंज करून बघा. दोघांची पोझिशन इंटरचेंज करून बघा. काय आन्सर येईल मग? येस, आन्सर येईल 1 साईन IC. 1 साईन IC इज इक्वल टू म्यू रेअरर टू डेन्सर. क्लिअर आहे? इथून आपल्याला एक फॉर्म्युला भेटला. सो नोट डाऊन करून घ्या इथपर्यंत. ओके, हा झाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला. कसला फॉर्म्युला आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. परत इथे पण बाजूला लिहितो. दिस इज फॉर्म्युला फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. क्लिअर आहे? ओके, सो एवढं लिहून घ्या. नेक्स्ट पेज बघूयात आता.
सो सेम डायग्राम घेऊयात. आता नेक्स्ट पेजवरती ना आपण वेवलेंथबद्दल बोलूयात जरासं. हे प्रिझमबद्दल आपण जेव्हा स्टडी करू तेव्हा आपण हे परत रिपीट करणारच आहोत. ओके. सो आता वेवलेंथबद्दल बघूयात आपण. इथे ह्या साईडला इथे हे लिहितो TIR, टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन. ओके. आता आपली लाईट कशी चाललेली आहे, डेन्सर टू रेअरर. ओके ठीक आहे. आता आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सबद्दल बघितलेला होता. आपण कशाबद्दल बघितलेला होता, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सबद्दल बघितला होता. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सबद्दलच काही गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्यात अजून. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सबद्दलच काही गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्यात अजून. काय काय क्लिअर करायचं आहे बघूयात जरा. आपली जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू असते म्हणजे RI, हा हे त्याची जी व्हॅल्यू असते ना, इथे मी लिहितो पहिले स्टेटमेंटमध्ये, RI इज डिफरंट फॉर डिफरंट वेवलेंथ. ओके. आपली जी RI ची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू आहे ती वेगवेगळी असते वेगवेगळ्या वेवलेंथसाठी. ठीक आहे. आता वेगवेगळे वेवलेंथ म्हणजे काय, वेगवेगळे वेवलेंथ म्हणजे आता ते प्रिझममध्ये तुम्ही बघितलं असाल, प्रिझममध्ये आपण लाईट पास करतो तेव्हा 7 कलर बाहेर येतात. तर मग त्या 7 कलरसाठी आपली जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ना, त्याची व्हॅल्यू आहे ती प्रत्येकासाठी वेगवेगळी आहे. सगळ्यात जास्त व्हॅल्यू कशाची आहे, सगळ्यात जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ना तो व्हायलेटचा आहे. देन व्हायलेट नंतर कुठला येईल, व्हायलेट नंतर येईल इंडिगो. देन ओके, हे लिहून घ्या पहिले. दिस इज बी. देन G, देन Y. ही अशी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू आहे, ती व्हॅरी होते. डिटेलमध्ये आपण प्रिझमचं सांगेल ना तुम्हाला, तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल हे सगळं. ओके. सो आता इकडे तुम्हाला काय समजते, इकडे तुम्हाला ही गोष्ट क्लिअर होईल की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो व्हायलेटचा सगळ्यात जास्त आहे आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा रेडचा सगळ्यात कमी आहे. क्लिअर झाली का गोष्ट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हायलेटचा सगळ्यात जास्त आहे आणि रेडचा सगळ्यात कमी आहे. आता मगाशी आपण एक फॉर्म्युला बघितला होता. फॉर्म्युला दिसते तुम्हाला इथे, 1/sin IC = R μD. ह्याच्यावरून ना आपण एक इक्वेशन म्हणू शकतो. ओके. फॉर्म्युला काय होता मी परत एकदा लिहितो. एवढ्यालाच आपण कॉपी करू परत. सो अरे जस्ट वेट मिनिट. हा आपण मगाशी बघितलेला फॉर्म्युला होता. या फॉर्म्युलावरून आपण एक गोष्ट सांगू शकतो. एक गोष्ट काय सांगू शकतो की या फॉर्म्युलावरून एक गोष्ट तर क्लिअर आहे की 1/sin IC जर आपण घेतला तर हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला. हा जो साइन IC आहे ना, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला कसा प्रपोर्शनल आहे, इन्व्हर्सली. याचा अर्थ काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जितका जास्त तितका आपला इन्सिडन्स अँगल आहे, क्रिटिकल अँगल आहे तो कमी असेल. जितका हा जास्त तितका हा कमी. याला काय बोलतात, क्रिटिकल अँगल. ओके. जितका आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तितका क्रिटिकल अँगल कमी. ओके. ही गोष्ट क्लिअर झाली तुम्हाला. आता मला सांगा, क्रिटिकल अँगल मग सगळ्यात जास्त कोणाचा असेल, म्यू कोणाचा जास्त आहे बघा, म्यू व्हायलेटचा जास्त आहे. म्हणजे याचा क्रिटिकल अँगल कसा असेल, याचा क्रिटिकल अँगल आहे तो सगळ्यात कमी असेल. ओके. आणि म्यू सगळ्यात कमी कोणाचा आहे, सगळ्यात कमी रेडचा आहे. म्हणजे रेडचा क्रिटिकल अँगल सगळ्यात जास्त आहे. गोष्ट क्लिअर होते. म्हणजे थोडक्यात कसं लिहाल इथून तुम्ही, आपला जो क्रिटिकल अँगल आहे रेडचा तो सगळ्यात जास्त आहे. ओके. आणि क्रिटिकल अँगल आपला आहे दुसरा कलर आहे व्हायलेट, त्याचा क्रिटिकल अँगल सगळ्यात कमी आहे. गोष्ट क्लिअर होते. हे बघा कशावरती, व्हाईस वर्सा बघायचं आहे तुम्हाला.
आपल्याला हे तर कळलं की क्रिटिकल अँगल सगळ्यात जास्त कोणाचा आहे, क्रिटिकल अँगल सगळ्यात आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सगळ्यात जास्त कोणाचा आहे, व्हायलेटचा आहे. मग याचं क्रिटिकल अँगल सगळ्यात कमी येईल आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सगळ्यात कमी आहे तो रेडचा आहे. मग याचा क्रिटिकल अँगल सगळ्यात जास्त येईल. ओके, सिम्पल कॉन्सेप्ट आहे, जरा बघून घ्या आणि हे एवढं लिहून घ्या. मग आपण नेक्स्ट पेजवर बघूयात. ओके, सो आता नेक्स्ट पेजवर ना एक नोट आहे तुमच्यासाठी. तुम्हाला काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत ज्या विसरू शकतात तुम्हाला. ओके, सो नोटमध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे ते सांगतो मी. नोटमध्ये तुम्हाला ना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लक्षात ठेवायचे आहेत. क्रिटिकल अँगल लक्षात ठेवायचं आहे. ग्लासचा क्रिटिकल अँगल काय आहे, ग्लास आय सी आहे, त्याची व्हॅल्यू काय, क्रिटिकल अँगल म्हणजेच आय सी, याची व्हॅल्यू ऑलवेज 42 डिग्री असते. वॉटरच्या क्रिटिकल अँगलची व्हॅल्यू किती आहे, येस क्रिटिकल अँगल फॉर वॉटर क्रिटिकल अँगल आहे 49 डिग्री. अँड फॉर डायमंड किती आहे, फॉर डायमंड आपली व्हॅल्यू काय असेल, फॉर डायमंड क्रिटिकल अँगल इज 24.4 डिग्री. ओके, सो या 3 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, सो मग आता नेक्स्ट पेज बघूयात. ओके, सो नेक्स्ट पेजवरती आता आपल्याला आणखी एक नवीन गोष्ट बघायची आहे. ती म्हणजे आहे फील्ड ऑफ फ्लो. फील्ड ऑफ फ्लो. ओके, चला आता हा फील्ड ऑफ फ्लो काय असतो ना, ह्याच्यासाठी आपण इकडे एक छोटंसं एक्सपेरिमेंट घेऊयात. आता कन्सिडर करा की आपला एक पाण्याने भरलेला असा एक पाणी आहे किंवा एक तळा आहे छोटासा, असं कन्सिडर करा. इथे आपला ना एक छोटासा तळा आहे. ओके, आता त्या तळ्यामध्ये ना एका सर्टन हाईटवरती मासा आहे तो खाली पोहतोय. ओके, एका सर्टन हाईटवरती तळ्याच्या इथून एका सर्टन हाईटवरती खालोखाल असं एक मासा आहे तो पोहतोय. ओके, सपोज की मासा ऑरेंज कलरचा घेऊयात. ओके, आता हा मासा आहे ना, सपोज असा कन्सिडर करा की माशाच्या डोळ्यातनं आपण अशी लाईट आहे ती स्प्रेड केली, तर ती लाईट आहे ती जाईल कशी, जर सपोज की माशाच्या डोळ्यातनं जर आपण लाईट टाकली, पास केली, ठीक आहे, सपोज की आपण आर्टिफिशियल मासा बनवला आहे, त्या माशामधनं आपण लाईट पास केली, तर ती लाईट कशी जाईल, इथून या साईडला जाईल. ओके, इथून या बाजूला जाईल आणि तेवढ्याच अँगलवरती ती इथून या बाजूला जाईल. लाईट आता एक एरिया कवर करेल ना, हां, तर ती हा सर्टन पाथ आहे तो कवर करेल. आता इकडनं गेल्यावरती सपोज की आपली लाईट आहे ती क्रिटिकल अँगलला जाते. क्रिटिकल अँगलला म्हणजे ह्या पॉईंटवरून ती लाईट आहे आपली ती कशी जाईल, सरळ जाईल. ओके, ह्या पॉईंटवरून ती आपली लाईट आहे ती सरळ जाईल, जस्ट असा. सिमिलरली ह्या पण पॉईंटवरून आपली लाईट कशी जाईल, सरळ जाईल. ओके, ह्या पण पॉईंटवरून आपली लाईट कशी जाईल, सरळ जाईल. ओके, तर आता लाईट कशी इथून ह्या साईडला गेली आणि ह्या बाजूनी इकडे गेलेली आहे. सो आता ना काय होतो, हा जो मासा आहे हा एक सर्टन एरिया आहे तो कवर करतोय. कळते तुम्हाला, हा मासा आहे ना हा इथून ते इथपर्यंत असा अख्खाच्या अख्खा पाण्याचा एरिया कवर करतोय. हा बघा, हा एवढा असा एरिया आहे तो, हा जो मासा आहे तो कवर करतोय. ठीक आहे, इथून असं ह्या बाजूनी जस्ट हा असं
कंप्लीट एरिया आहे तो कवर करतो आहे मासा. ओके. सो आता आपल्याला बघायचं काय, आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की हा किती एरिया कवर करतो आहे, ह्याचा एरिया किती आहे, किती एरिया कवर करतो आहे, प्लस हा किती अँगल कवर करतो आहे. ओके. आता आपल्याला इथे एक गोष्ट तर माहिती आहे. सपोज की आपण वेगळा कलर घेतो मी. ह्या साईडनी एक रेफरन्स लाईन काढली. ओके. आणि या पण बाजूने एक रेफरन्स लाईन काढली तर होईल काय, ह्या साईडला एक रेफरन्स लाईन आहे ना आपले. ओके. इथून रेफरन्स लाईन आहे. आता इकडे होईल काय, इथे आपला अँगल ऑफ इन्सिडन्स कसा आहे, मासा कसा बघतोय, ह्या साईडनी बघतोय. माझा इन्सिडन्स अँगल आपला क्रिटिकल अँगल आहे तो हा असेल IC. जर हा असेल ना तर याचा ऑल्टरनेट अँगल घेतला तर हा पण ICच येईल. सिमिलरली हा पण याचा क्रिटिकल अँगलच बनतोय, हा पण याचा क्रिटिकल अँगलच बनतोय. सो आता इकडे हां क्रिटिकल अँगल तुम्हाला याचं इथे भेटेल, IC या बाजूला भेटेल. ओके. क्लिअर आहे. आता इथून ते इथपर्यंत हा एका हाईटवरती जातोय ना. सो इथे एक एज कन्सिडर करूयात. इथून ते इथपर्यंत ही एक अशी आपली झाली एच, ज्या आपल्या हाईटवरती मासा आहे तो पोहतोय. ओके. ही झाली आपली एच. आता बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या बघूयात. याची एरिया कशी काढायची ती बघूयात याची, एवढ्या पोर्शनची. आता मला सांगा हा एक सर्कल आहे, तर मग सर्कलची इथून ते इथपर्यंत ही रेडियस बनेल, बरोबर आहे. सो एवढ्या पोर्शनला आपण रेडियस बोलू शकतो. एवढ्या पोर्शनला आपण कलर चेंज करतो, एवढ्या पोर्शनला आपण रेडियस बोलू शकतो, बरोबर आहे. कलर सपोज की व्हाईटच घेतो इथं. एवढ्याला आपण रेडियस बोलू शकतो. आणि सेम ही काय झाली आपली एज झाली. ओके. ही काय झाली आपली एवढी एज झाली आणि ही एवढी रेडियस झाली. सो आता बघा, जर इकडे आपण टॅन थिटाचा फॉर्म्युला यूज केला तर टॅन थिटाचा फॉर्म्युला काय येईल, इथे जर आपण टॅन थिटाचा फॉर्म्युला यूज केला तर टॅन थिटाचा फॉर्म्युला काय येईल, ॲज पर ट्रिग्नोमेट्री टॅन इथून आपण अप्लाय करतो, मग टॅन IC येईल. अँगल कुठला आहे आपला, थिटा नाही आहे, अँगल हा IC आहे. सो टॅन ICचा फॉर्म्युला काय येईल, टॅन असतो अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. अपोजिट कोण आहे, अपोजिटला बघा ही बाजू आहे, ही साईड कितीची आहे, आरची आहे. सो अपोजिट अपॉन काय येईल, अपॉन येईल ॲडजस्टंट. ॲडजस्टंट किती आहे आपली एज आहे. सो अपॉनमध्ये एज. काय आन्सर येते बघा जरासा. रेडियसचा आपल्याला आन्सर काढायचं तर रेडियसचा आन्सर काय येईल, एज इथे मल्टिप्लायला जाईल. सो H इंटू टॅन IC इक्वल टू R येईल. ओके. सो इथून रेडियसची व्हॅल्यू भेटली. आता सिम्पल आपला एरिया ऑफ सर्कलचा आपण फॉर्म्युला टाकू. आता इथे एरिया ऑफ सर्कल नाही समजा, इथे एरिया ऑफ काय आहे, एरिया ऑफ फील्ड ऑफ फ्लो. काय फॉर्म्युला लागेल, फॉर्म्युला लागेल πr², पाय इंटू आरचा स्क्वेअर. ओके. सो हा झाला एरिया ऑफ फील्ड ऑफ फ्लोचा फॉर्म्युला πr². आरच्या जागी ही व्हॅल्यू टाकायची, एज इंटू टॅन IC. ओके. आता इकडे हा एवढा जो बनतोय ह्याला काय बोलणार आपण, ह्याला बोलणार अँगल ऑफ कोन. ओके. सो अँगल ऑफ कोनची व्हॅल्यू किती येते लगोलग, अँगल ऑफ कोनची व्हॅल्यू किती येते, अँगल ऑफ कोन इज इक्वल टू काय व्हॅल्यू येणार याची, 2IC, 2 इंटू IC. ओके. 2 वेळा IC आहे ना, IC प्लस IC 2IC. ऑलराईट. सो इथपर्यंत आता लिहून घ्या. नेक्स्ट आता डायरेक्ट क्वेश्चन्स आन्सर आपण चालू करू. सो आपला पुढचा क्वेश्चन आहे, क्रिटिकल अँगल ऑफ अ सर्टन लिक्विड इज 45 डिग्री, देन फाइंड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे आता क्रिटिकल अँगल दिला आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो आपल्याला काढायचा आहे. कसं काय काढणार,
क्रिटिकल अँगलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला वापरा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा कुठला फॉर्म्युला वापराल बघा, आपण प्रिव्हियसली बघितलेला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा इथं बघा फॉर्म्युला आहे 1/sin IC. जस्ट तो फॉर्म्युला आहे तो यूज करा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रेअरर टू डेन्सर sin IC ही व्हॅल्यू आहे. ओके, परत एकदा तरी पण सिलेक्ट करतो आणि तिथेच कॉपी करतो. कॉपी जस्ट तिथे पेस्ट करूया. आपल्याला हा फॉर्म्युला तर माहितीच आहे. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. क्वेश्चनमध्ये काय दिलं आपल्याला, क्वेश्चनमध्ये दिलेला आहे क्रिटिकल अँगल ऑफ अ सर्टन लिक्विड. क्रिटिकल अँगल दिलेला आहे एखाद्या लिक्विडचा. ICची व्हॅल्यू दिलेली आहे 45 डिग्री. जस्ट पुटअप करा, आन्सर काढा. आपल्याला काढायचं काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे. हा झाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सो फॉर्म्युला अप्लाय करा. काय येईल फॉर्म्युला, 1/sin 45 इज इक्वल टू, इथे येईल R रेअरर टू डेन्सरमध्ये आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1/sin किती आहे, हा 45 आहे. ओके, 1/sin किती आहे 45 आहे. sin 45ची व्हॅल्यू असते 1/√2 आणि इथे काय आहे R म्यू आणि D. आता हा जो √2 आहे तो वरती मल्टिप्लायला जाईल. सो वरती इथे फक्त हा √2 येईल. √2 इक्वल टू R म्यू इंटू D. लॉग टेबलमध्ये याची व्हॅल्यू बघा. √2चा आन्सर तुम्हाला येईल 1.414. 1.414 लॉग टेबलमध्ये चेक केला तर तुम्हाला आन्सर येईल त्याचा. इथे आहे म्यू, वरती R, साईडला D. ओके, सो जस्ट आन्सर लिहून घ्या. मग नेक्स्ट बघूयात आपण.